आणि आता महत्त्वाच्या बातम्या आपण पाहूया। मनोज जरांगे यांच्या आंदोलनामधून मिळालेल्या कुणबी प्रमाणपत्रांवर प्रश्नचिन्ह। अनेक लोकप्रतिनिधींची कुणबी प्रमाणपत्र अवैध ठरल्यास सुरुवात। छत्रपती संभाजीनगर, परभणी, बीड मधील लोकप्रतिनिधींना फटका। अंतरवाली सराटीमध्ये उद्या अवैध प्रमाणपत्र ठरलेल्या लोकप्रतिनिधींची बैठक। उद्या सकाळी 9 वाजता अंतरवाली सराटीमध्ये मनोज जरांगे पाटील बैठक घेणार। कुणबी प्रमाणपत्र अवैध ठरलेल्या लोकप्रतिनिधींची पुढच्या भूमिकेवर चर्चा होणार। जम्मू काश्मीरमधून कलम 370 रद्द करण्याच्या निर्णयाला 7 वर्ष पूर्ण। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं ट्विट। 5 ऑगस्ट 2019 रोजी कलम 370 आणि 35A इतिहास जमा करत जम्मू काश्मीर आणि लडाखच्या विकासाचा नवा अध्याय सुरू झाल्याची आठवण पंतप्रधान मोदींनी करून दिली। उपसभापती सचिन अहिर आणि शिवसेना खासदारांनी केंद्रीय वस्त्रोद्योग मंत्री गिरिराज सिंग यांची सदिच्छा भेट घेतली। मुंबईतील गिरणी कामगारांच्या प्रश्नावर सविस्तर चर्चा केली। मुंबईतील एनटीसीच्या 4 गिरण्या तातडीने सुरू करण्याची मागणी। नितीन गडकरी यांचे डीपफेक आणि एआय निर्मित मजकूर हटवण्याचे मुंबई हायकोर्टाचे ऑनलाईन प्लॅटफॉर्म्सना आदेश। E20 इंधनशी गडकरींचा खोटा संबंध जोडणारी दिशाभूल करणारे मजकूर केल्यानंतर हायकोर्टाचे आदेश। न्यायालयाकडून व्यक्तिमत्व हक्क आणि प्रतिष्ठेचे संरक्षण करण्यावर भर। सातारा जिल्हा मध्यवर्ती बँक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जावळीमधील हादगेघर सोसायटीची बैठक। कोरम अभावी तहकूब। आमदार शशिकांत शिंदेंच्या गटाने संचालकांना अडवल्यामुळेच ही वेळ आल्याचा वसंतराव मानकुमरे यांचा आरोप। मानकुमरे यांचा जिल्हा बँक निवडणुकीमध्ये विजयाचा दावा। लातूर पालिकेची सर्वसाधारण सभा वादळी ठरली। नियमांना बाजूला ठेवून पीडित कुटुंबियांना मदत करण्याच्या भाजप नगरसेवकांच्या मागणीला सत्ताधारी नगरसेवकांचा विरोध। दोन्ही बाजूच्या जोरदार घोषणाबाजीमुळे महापालिका परिसर दणाणून गेला होता। सभा तहकूब झाल्यानंतर सुद्धा दोन्ही गटांचे नगरसेवक आमनेसामने येत घोषणाबाजी।